लग्नाची खरी सुरुवात इथून होते. घाणा भरल्याशिवाय लग्न पूर्णच नाही. बांगड्या, हळद, जात्यावरील गाणी असा गाणा तुम्ही पाहिलात का? कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. बागेत पोपट आले गमतीला. आज आमच्या भाचीच्या लग्नाचा सर्वात खास पारंपरिक सोहळा घाणा भरला. आमची रसळ जाणे अशी तुमच्या आता कधी पण देणार आम्ही बघतोय म्हणतोय म्हणजे पुढे आता पहिली जाण नाही त्यांची, आता चित्रकलाची झाली हिंदूची यांची तिघाची खिरी त्यांच्या पोरांची तवा तेव्हा ते सांगायला आम्ही तर पहिल्यांदाच करतो. भेट नाही म्हणून नाही. माहिती खाऊ होता ना गाडी म्हणून आहे का नाही. आईला बसलाय काय फरक नाही काय करू आता हे बडान पुजायचे तुला गोळा गुंपावा ग माझे माय वैसुली गुंपावा घालू आंबाबाईच्या गळा ग माझे माय राणाबाईच्या गळ्यात आना पानायाचा इडा ग माझे माय पानायाचा इडा त्याला लवंगाचा तिडा ग माझे माय लवंगाचा तिडा आना चिकन सुपारी ग माझे माय चिकन सुपारी किडा घे ग आंबाबाई ग माझे माय घे ग राणाबाई आर ग माझे माय तांदळाची खीर आंबा जेवून झाली तिर ग माझे माय जेवून झाली. गावाकडची परंपरा अजूनही जपतोय बघा आमच्या भाटलीचा घाणा सोहळा. ह्या सोहळ्यामध्ये ना खूप काही घडलं बरं का. ते तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला समजेल की या व्हिडिओमध्ये आम्ही ननंद भाऊजाईंनी मिळून भाचीचा घाणा सोहळा कसा केला पहा. जात्यावरील ओव्या इतक्या सुंदर सगळ्यांनी गायल्या ना काय सांगू तुम्हाला. तर गावाकडे अशीच परंपरा आहे बरं का आणि आम्ही ना अशीच जपत आलोय पहा. गावाकडे असंच असतं. तर जातं सजवण्याचं काम चालू होतं घरामध्ये एका साईडला आणि जात्याला असं ना 7 जागेवरती अशा गाठण बांधून छान असं त्याचं पूजन केलं जातं. मग तेव्हाच जात्यावरील गाणी म्हणजे हळद फोडणी चालू असते. तर आम्ही दोघी जावांनी मिळून हळद फोडणी केली. सगळ्या कार्यक्रमामध्ये ना हजेरी लावली बरं का. नैवेद्यापासून देवाचं काम हळकुंड फोडणी आणखीन जातं सजवणे जात्यावरील ओव्या हळद फोडणी हे सगळं केलं. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खरं सांगू का हा व्हिडिओ ना इतका छान झाला आहे ना तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. तुम्हाला समजेल गावाकडे घाणा कसा भरतात बांगड्या कशा भरतात. गावाकडील वातावरणामध्ये कसं म्हणजे कसं असतं हे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम हळद फोडणीचा कार्यक्रम पहा. जात्याची पूजा केल्याशिवाय जात्याला घाणा भरत नाही. ते 7 जागेवरती 7 गाठणी बांधून आपण गौऱ्यांना कसं 7 गाठणी बांधतो तसं करून त्याची पूजा केली जाते. रांजणाची पूजा केली जाते. आपले जे हळकुंड असतात ते शिजवून वाळवून छान अशी नवरीला लावण्यासाठी हळद तयार केली जाते. हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आणि छान असं हा व्हिडिओ होणार आहे. तर स्किप न करता व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला ना एक लाईक करायला
अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि सुंदर सुंदर असेच नवीन व्हिडिओ पाहायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच्यानंतरचे पण व्हिडिओ छान असे लग्नाचे, हळदीचे, साखरपुड्याचे येतील आणि ह्याच्या अगोदरचा सुद्धा जातं सजावटीचा व्हिडिओ पार्ट मी टाकला आहे, ते पण तुम्ही तिथे जाऊन पहा. सुंदर असा बांगड्या, हळद आणि जात्यावरील गाणी असा गाणं तुम्ही कधी पाहिलात का हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि ह्याच्या पुढे ना जात्यावरील गाणं म्हणजे गाणे गावाकडे कसं म्हणतात हे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. सासूबाई इतक्या सुंदर असं गाणं म्हणल्यात ना जात्यावरील, हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताल. त्यासाठी ना व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मला हाय बोलायचं सवय, कुणी सुद्धा राग मानायचा नाही. मग आली तर दौंडला तर महिनाभर जाणार नाही. मग कशी सोसायची आत्या बघा. महिनाभर जर आत्या नाही गेली तर सोसणार नाही तुम्हाला. मला ना तिकडे करा शिंदू वहिनी तोड. थोडं उन्हात ठेवा लागेल वाटतं. जसं लागेल तसं जरा हे होईल, वळवून जाते. अगं हिडीव आहे कावसा बाय, कळत कसं नाही काय हो म्हणते ती म्हणतं हिडीव कसं फोटो काढता या. आता तिने हिडीव धरायला लावलाय, मग आता इकडे तिकडे फिरवाय नको होय. सारखं एका जागेवर धरल्या बरं दिसतं का ती. बारीक त्याचा ही बारीक त्याचा वहिनीचा काढा आधी. वहिनीचा काढलाय. घ्यायची की बरमाय. बरमाय आण बाय. हे सगळं बारीक केलं ना लगेच होईल ती. केलंय आता फिरवलंय. जात्यावरील गाणं सुरू झालं आणि वातावरणच बदललं. लगनाची लगन चिठ्ठीन मांडर गाव देवा देवा रे. ये सवरे बाई मांडर गाव देवा. मांडर गाव याचीन काळू बाई लगनाला येवा येवा रे. ये सवरे बाई आमच्या लगनाला येवा. म्हणून द्या की मग चांगली गोष्ट आहे. ह्यांची इकडं मग किती असं ते पाहिजे. तुमचा काळा माणसं इकडे हेच काळा. ए चला एक वर एक जाते ना. बसा थांबा. ह्यांना बसू द्या. बसा बसा. तालुक्यात ग सईबाई ग बाई, दिजे कशाचा वाजतो वाजतो वाजतो. विजुळावर पगडी आता ग चालतो चालतो.
रोजलावर माईचा बाया बाई बाया ग बाया बाई बाया वर माई पडती बाया ग साई बाई ग बाई आणि देवा का संग जाया बाई जाया ग जाया बाई जाया त्याला आदल्या दिवशी फोडून वाळाय घालायची आणि नंतर ना मग ही दळायची असते वरमाई बसाली ने सोनी ने सोनी ने सोनी घाणा भरताना असा ट्विस्ट झाला की सगळेच भाऊक झाले. तर घाणा भरता भरता कसं असतं, नवरी म्हणजे नवरीचं घर असतं ना, तर नवरीच्या घरी सगळे भाऊक होतात बरं का. तर नवरी दुसऱ्याच्या घरी जाणार असते तर आनंद पण तितकाच असतो आणि दुःख पण तेवढंच वाटतं. त्यामुळं ना कधी कोणी भाऊक होईल, कधी कोणी इमोशनल होईल सांगता येत नाही. सगळ्यांना खूप रडू आलं बरं का. तर सगळेजण असं ना खूप रडलो सुद्धा. आणि काही सांगणार, आता आपली नवरी आपण एवढं लहानाचं मोठं करून दुसऱ्याच्या घरी जायची म्हटलं की ना थोडंसं वाईट वाटतंच, पण ते नाविलाजाने सगळं करावंच लागतं. त्यामुळं सगळेच ना असं इतकं सुंदर असं गाणं म्हणत होतं. त्या गाण्याच्या बोलामधनं सगळ्यांना असं खूप असं म्हणजे कसं तरी वाटलं आणि सगळेजण थोडे भावुक झाले. बाई ग बाई जाऊन बसाली गाडीत गाडीत आले गमतीला त्या बागेत पोपट आले गमतीला शंकररावांचं नाव घेते सवासणीच्या पंक्तीला. लग्न लागा होता भेंडवाला, काल होतं लग्न लागा होता भेंडवाला, मोहनरावचं नाव घेते दुखंगा नाही साला. हिऱ्याच्या गोळात मित्रांचं नाव घेते सवासणीच्या मेळ्यात. चांदीची रंगी सोन्याची वाट नारायणबाई करायचं नाव घेऊन गाण्याला करते सुरुवात. साडीवर शोभून दिसते खुशी, पैठणी साडीवर शोभून दिसते खुशी, नानासाहेबांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. श्रीकृष्ण म्हणतो हास, बाळासाहेबांचं नाव घेते तुमच्याकरता खास. अशोकचक्राची फूल, बाळासाहेबांचं नाव घेते रसायची सून. जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी, लालासाहेबांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी, लालासाहेबांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. हे आमचं काय माया सासरचे खून, दादारावांचं नाव घेते लोणकरांची सून. दादारावांचं नाही म्हणायचं, दादासाहेबांचं म्हणायचं. बरं काय नाही मंगळसूत्राच्या 2 वाट्या, माया सासरचे खून, दादासाहेबांचं नाव घेते लोणकरांची सून. आई बाई बंधूचा पातायळ जली आई बाई वरल्याळीला नांदयती आईला जाणा बाई, वरल्याळीला आईला नांदयती. मनीच्या सावळी बाई माझी सवता हिलाळ मागयती, हिलाळ मागयती. बांगड्या भरायचं म्हटलं की लहान मुलांचं कसं असतं बघा ना. तर अजिबात घालत तर नाही, पण किती घालून किती नाही. तर बघा पल्लवी आणि ना आत्याची नाते ना त्यांना किती अशा बांगड्या भरू झालं होतं. तर पल्लवीला तर अजिबातच आवडत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतालच तील तर मला स्वतःना अजिबात बांगड्या भरून देत नाही बरं का. मला म्हातारी बोलते, मी काचेच्या बांगड्या वगैरे घातल्या ना तिला अजिबात आवडत नाही. ती अजिबात म्हणजे कसलंच मला बांगड्या घालून देत नाही. ती म्हणजे तिला आवडतात घ्यायला, 2-3 मिनटं ती हातात बांगड्या ठेवणार आणि मग ती लगेच काढून टाकणार. आणि मला तर अजिबातच घालून देत नाही बरं का ती बांगड्या.
किती किती भरणार आहे दिव्या? मामाच्या लग्नात किती भरलेले? आदल्या दिवशी शनिवारी काय करते? हात आहे ना ही थोड्या मोठ्या दिल्या तर लेबर आहे. 3 घाला. मला इकडला घालता हात जरा माझ्याकडे तशी घालून बाकी मला द्या हाताचा. तो प्यायची नाही पाणी फक्त ते जार मध्ये पाणी मग तिकडून जा नळाला पाणी पलीकडून जा ती जायचं काय करायचं घालून देत नाही. एक दिवस मला रातच्या 11ला आणलं तिने बोलून काढ म्हणायची माझ्या मम्मीचं गाव नाहीच घालून दिलं तिने. कोणालाच नाही काय देत तिथे. आपल्या आहे ना आमच्या खोलीत झोपायचं आणि इकडे बाहेर झोपायचं. नाही म्हणलं तिथं झोपतो आम्ही. अजिबात नाही. नाही आणि तिच्या कसल्याच वस्तूला ते हात लावून देत नाही. कोणत्याच. असा एक डझनचा नाही नाही एक डझन ह्याच्यात एक डझन ह्याच्यात एक. किती असतं दीड नाही दीड नाही तरी. नको नको मला नाही. आता तुम्ही घालणार आहे का? नाही घालणार असे मापाचे घ्यावं परत माग पुढं त्या दिवशी मध्ये घालणार. मी पण नाही घासायला लागली आता. छान दिसतात. हाय घर तुझ्या पप्पा तुझ्या तू स्वयंपाक करून घाल बापाला. राहू दे इथं राहून दे इथं मम्मीला राहू दे इथं मम्मीला नाही काढणार ती जा. झाली कशाला यायचं होतं इकडं जागे मग तू तिथं राहा. भाऊचं तरी केलं असतं तो चहा पाणी काय बाई. चला तर ताईनो हा होता आजचा सुंदर असा नंदेच्या मुलीच्या घाणा बांगड्यांचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि भरभरून तुम्ही प्रतिसाद देताल ही मला 100% गॅरंटी आहे. तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा.